तर मुंबईच्या प्रभाग 5 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे संजय घाडी हे विजयी झालेले आहेत। शिंदेच्या शिवसेनेला या ठिकाणी आणखी एक विजय मिळताना आपल्याला दिसतोय। मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे संजय घाडी विजयी झाले। प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे संजय घाडे हे विजयी झालेले आहेत। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 5 चा हा निकाल आपण पाहतोय। तर मुंबईमध्ये भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहेत, तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेने सुद्धा काही ठिकाणी आघाडी घेतली आहे, काही ठिकाणी त्यांच्या उमेदवारांचा विजय झालेला आहे। प्रभाग क्रमांक 5 मधून शिंदेच्या शिवसेनेचे संजय घाडी विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर मुंबईमध्ये भाजपच मोठा पक्ष राहणार असं वारंवार फडणवीसांनी सुद्धा सांगितलेलं होतं आणि अखेर निकालही तेच सांगताना आपल्याला दिसतंय। भाजप आणि शिंदे 125 जागा, ठाकरे बंधू 75, काँग्रेस 15 तर इतर 11 जागा असं चित्र सध्या तरी मुंबईमधलं आपल्याला दिसतंय। भाजपला 95 जागा या ठिकाणी मिळताना दिसतंय। मात्र 130 चा आकडा जो आहे तो आधी गाठण्यात आलेला होता, तो आकडा आता 125 वर पोहोचलेला आहे आणि ठाकरे बंधू जे की 72 होते ते आता 75 वरती पोहोचले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुणेच हे आकडे सतत बदलतायत। सकाळी 10 वाजेपासून खरं तर मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंतचे हे कल आपण पाहतोय। बऱ्याच ठिकाणी भाजप विजय झालेली आहे, तर कुठे ठाकरेंच्या आणि मनसेच्या उमेदवारांचा सुद्धा विजय होताना पाहायला मिळतोय। सध्या मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 128 मध्ये मनसेच्या सई शिर्के या आघाडीवर असल्याचं कळत आहे। तर मुंबईच्या प्रभाग 127 मधून देखील महत्त्वाचे अपडेट समोर येते। 197 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या वनिता नरवणकर या आघाडीवर आहे, तर मुंबईच्या प्रभाग 198 मध्ये ठाकरेंच्या अबोली खाडे या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 197 मधून शिंदेच्या शिवसेनेच्या वनिता नरवणकर या आघाडीवर आहेत आणि 198 मधून ठाकरेंच्या अबोली या उमेदवार आघाडीवर असल्याचं कळतंय। प्रभाग 13 मध्ये भाजपच्या राणी द्विवेदी या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मतमोजणी या ठिकाणची अद्यापही संपलेली नाहीये, राणी द्विवेदी या आता आघाडीवर आहेत। आकडेवारी पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबईचं सध्याचं चित्र काय आहे। तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला 125 जागा, तर ठाकरे बंधू आणि पवारांची राष्ट्रवादी आतापर्यंत 75 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेसला 15 जागा या ठिकाणी मिळताना दिसत, त्यांच्यासोबत आहे वंचित। मुंबईचं हे चित्र सुद्धा आपण पाहतोय। मुंबईमध्ये सध्या प्रभाग क्रमांक 219 मधून भाजपच्या स्नेहल तेंडुलकर या विजयी झालेल्या आहेत। प्रभाग क्रमांक भाजपला आणखी एक यश मिळताना दिसते। 219 मध्ये स्नेहल तेंडुलकर यांचा आता विजय झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं होतं काही वेळापूर्वीच फडणवीसांनी रवींद्र चव्हाण यांचं अभिनंदन केलेलं होतं, ते प्रदेश अध्यक्ष आहेत आणि आता भाजपच्या पारड्यात आणखी एक यश, स्नेहल तेंडुलकर या विजयी झाल्या। हे आकडे खरं तर सतत बदलत आहेत। आधी भाजप आणि शिंदे यांची युती 130 वर होती आणि आता हा आकडा 125 वर गेलाय। मुंबई प्रभाग क्रमांक 218 मधून भाजपच्या सनी सानप यांचा विजय झालेला आहे। सध्याची महत्त्वाची अपडेट, आणखी एक यश भाजपला मिळताना दिसतंय। प्रभाग 218 मधून भाजपचे सनी सानप हे या ठिकाणी विजय झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळातच मतमोजणी पूर्ण होणार आहे आणि हे निकाल जे आहेत ते स्पष्ट होणारे आकडे क्लिअर होतील। मात्र त्याआधी आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा भाजप मात्र 95 चा आकडा गाठताना दिसतंय। मुंबईमध्ये 95 चा आकडा भाजपनं गाठलाय, तर तिकडे पुण्यात 100 क्रॉस केलेले आहेत आणि मुंबईमध्ये आता एकंदरीत स्थिती काय राहते, शेवटचा आकडा काय भाजपकडून गाठला जातो हे बघणं महत्त्वाचं असेल। सध्या युती मात्र 125 वर आहे। तर मुंबई प्रभाग क्रमांक 218 मधून भाजपचे सनी सानप हे विजयी झालेले आहेत। हा जल्लोष आपण भाजपचा पाहतोय, कशा पद्धतीने या ठिकाणी विजय उमेदवारांच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जल्लोष केला जातोय। ठिकठिकाणी खरं तर गुलालाची उधळण करत एकमेकांना पेढे भरवत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जातोय। मुंबई प्रभाग क्रमांक 218 मध्ये भाजपचे सनी सानप विजयी झालेले आहेत, तर दुसरीकडे मुंबईमध्ये भाजपनं 95